6% द्यायला लागल्यात। मग यामध्ये काही लोक कर्ज काढून इन्व्हेस्ट करणार, तर काही काहीतर आपलं इन्व्हेस्टमेंट जी आहे किंवा बँकेतली सेविंग आहे ती सगळी काढून इन्व्हेस्ट करणार। यासाठी काही लोकांनी तर स्वतःची रानं विकून यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, किंवा काही लोकांनी आपला धंदा बंद केलेला आहे आणि पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, कारण की त्या लोकांना एक आशा त्यामध्ये केसेस चालू आहेत लोकांच्याबद्दल। तर लोकांना आशा एक आहे की बाबा पैसे मिळतील, तर तुम्हाला काय वाटतं मिळतील का नाही अजून? आपल्या कोल्हापूरच्या लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे की आपल्या मुलांना शिकण्यासाठी कधी शेअर मार्केटला पैसे देणार नाहीत, पण दुसऱ्या एखादे तुमच्या जे असा प्रसंग घडला असेल तर ते पण सांगा, जेणेकरून लोक जास्त प्रमाणात जागरूक होतील। व्हिडिओच्या लगा तो लाईक करतो, चॅनल पर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर जसं की आपण बघतो की महाराष्ट्रात बरेचसे शेअर मार्केटच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतले आहेत, उकळलेले आहेत आणि ते पैसे बुडाले आहेत बऱ्याच कंपनींचे म्हणा हे लोकांचे। तर त्या संदर्भात आज आपण आलेलो आहे ग्रोमो ट्रेडर्समध्ये। आपल्यासोबत आहेत आज वैभव सर। तर बरेचसे लोक म्हणतात की शेअर मार्केट हा सट्टा बाजार आहे, तर हा सट्टा बाजार आहे काय? आता 100 रुपयाचा शेअर बाय केला असेल आपण, तर त्यात 10 रुपये जर खाली आला तर आपलं राहणार किती? 90 रुपये। म्हणजे हे 90 रुपये काय असणार? आपल्या खात्यावरच असणार, ह्यात झिरो होणार नाही। त्यामुळे सट्टा बाजारमध्ये कसं आहे, तर जी आपण अमाऊंट लावतो ती 100% झिरो होण्याची शक्यता जास्त असते। तसं शेअर मार्केटला नाही, आपण जे लावल्या जेवढा आपण लॉस सहन करू शकतो तेवढा लॉस झाला आपण एक्झिट करू शकतो त्यातनं। त्या ब्लॉकचेन म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण लहान होतो त्यावेळी आपण सायकल फिरवायचं, सायकलमध्ये जी मध्ये एक चेन असायची ती कशी तयार होते, तर ज्या कड्या एकामेकाला जोडल्या की एक चेन तयार व्हायची, त्याला आपण चेन म्हणलो। सेम तसंच ही ब्लॉकचेन म्हणजे काय असते, एक माणूस दुसऱ्या माणसाला जोडणार, दुसरा माणूस तिसऱ्या माणसाला जोडणार, अशी 10 माणसं काय होणार, 10 माणसांना जोडणार, असं करत करत 100 माणसं 100 माणसांना जोडणार, अशी चेन ही वाढत जाते, अशी ही चेन ब्लॉकचेन तयार होते। सेम तसंच ही ब्लॉकचेन म्हणजे काय असते, एक माणूस दुसऱ्या माणसाला जोडणार, दुसरा माणूस तिसऱ्या माणसांना जोडणार, अशी 10 माणसं काय होणार, 10 माणसांना जोडणार, असं करत करत 100 माणसं 100 माणसांना जोडणार, अशी चेन ही वाढत जाते, अशी ही चेन ब्लॉकचेन तयार होते। ही गोष्ट त्या कंपनी जी काढतात लोक, ती काय करतात, शेअर मार्केटच्या नावाखाली कंपनी काढतात, त्यानंतर त्यांना कंपनीमध्ये फंडाची गरज असते, फंड असला तरच ट्रेडिंग करणार असं ती सांगतात। मग यामध्ये ती काय ऑफर टाकतात लोकांना, तर जे लोक आहेत त्यांना 1 लाख रुपयाला 6% देतो महिना, आणि लोकांना कसं आहे, बँका किती टक्के देतात, 8% देतात वर्षाला। त्यामुळं 6% म्हणजे लोक आकर्षित होणार, लोकांना लालच येणार, मग ती लोक काय करणार, त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला जाणार, कारण की महिन्याला 6% द्यायला लागल्यात। मग यामध्ये काही लोक कर्ज काढून इन्व्हेस्ट करणार, तर काहीतर आपलं इन्व्हेस्टमेंट जी आहे किंवा बँकेतली सेविंग आहे ती सगळी काढून इन्व्हेस्ट करणार। यासाठी या कंपन्या काय करतात, लालच दाखवतात की लोकांनी जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करायसाठी। त्यानंतर ती ऑफर कशी देतात, तर एक माणूस जो आहे त्याला सांगतात की तुम्ही जर अनेक माणूस जोडला 1 लाखाचा, तर त्यामध्ये तुम्हाला 2% देतो। मग ती व्यक्ती काय करणार, 2% मिळणार म्हणल्यावर त्या व्यक्तीला काय होणार, लालच येणार, कारण की 2% 1 लाखावर मिळालं तर किती, 2000 रुपये असणार, मग असं प्रत्येक महिन्याला मिळत जाणार। मग ती व्यक्ती काय करणार, लालची पोटी ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जोडणार, म्हणजे काय होणार, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जोडणार, दुसरी तिसऱ्याला जोडणार, असंही जोडत जोडत एक साखळी तयार होणार। ही साखळी तयार झाली की काय होणार, लोक जी आहेत कॉन्फिडन्स येणार लोकांना, एक 3-4 महिने तर पेमेंट येणारच त्यांना। त्यामुळे जी पेमेंट येणार त्यानंतर जे पेमेंट येते त्यामधून माणसं काय करणार, 6 महिने तर पेमेंट आलं, मी जबाबदारी घेतो, तू इन्व्हेस्ट कर असं लोकांना सांगणार, आणि लोक काय करणार, लोकांना सांगून असं वाढत वाढत ही ब्लॉकचेन तयार होणार। मध्ये कसं आहे, कंपनी काढल्यानंतर काय होणार, ती लोक एकामेकाला जोडत जाणार, प्रत्येकाकडून 1 लाख रुपये घेणार, अशी 10 माणसं 10 माणसांच्याकडून घेणार। त्या लोकांना कसं आहे, ब्लॉकचेन कशावर चालते, तर पैशावर। जे पैसे आहेत 1 लाख रुपये ती काय करतात, तर 10 माणसं 10 माणसांना जोडतात, तेव्हा त्या 10 माणसांचे पैसे त्यांच्याकडे येणार, ती 10 माणसं वाटून घेतात, त्यानंतर असाचा हिस्सा त्यातला थोडा 10 माणसांना मिळणार। मग असं करत करत एक 100 माणसं झाली, 100 माणसं 100 माणसांना जोडणार, परत ती 100 माणसं 200 माणसं झाली, त्यानंतर 100 माणसांना त्यातला थोडा हिस्सा मिळणार, म्हणजे जे एक माणूस जोडला की त्याचा हिस्सा काय होणार, सगळ्या लोकांना मिळत जाणार खालच्या। तसं सेम तसंच ही ब्लॉकचेन कधी बंद पडणार, ज्यावेळी कंपनी जी लोक आहेत ती लोक ज्यावेळी माणसांना जोडायचं बंद होणार,
त्यावेळी लोकांना पैसा मिळणार आहे काय? कारण की ब्लॉकचेन कशावर चालत्या तर एक हिस्सा थोडा थोडा प्रत्येकाला मिळत जातो, म्हणून ही ब्लॉकचेन तयार होत्या. सेम तसंच की ब्लॉकचेन ही बंद कधी पडणार? ज्यावेळी लोक एकमेकाला जोडायचं बंद होणार त्यावेळी ही ब्लॉकचेन बंद होणार. हां, आता आपण न्यूजपेपरला रोज बघतोय की ह्या कंपन्यांनी शेअर मार्केटच्या नावाखाली लोकांकडून पैसे मिळवले आणि त्या कंपन्या बुडल्या. म्हणजे लोकांचं बरेचसं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं म्हणा, व्यापाऱ्यांचं म्हणा, त्यांनी पैसे कुठनं आणून गुंतवले त्यात, ते पैसे बुडले. आता मग अजून त्यांचे खटले वगैरे चालू आहेत, तर मग त्या लोकांना पैसे कधी मिळणार आणि ते मिळणार काय? महाराष्ट्रात ज्या कंपन्या बंद पडल्यात त्यांचे पैसे मिळतील का असा तुमचा प्रश्न आहे. आता पहिली गोष्ट मला एक सांगा की ज्या PNC बँक घोटाळा झाला त्यात किती जे 25,000 करोड रुपये जे आहेत ते बुडलेले आहेत. ते परत मिळालेत काय? कोणी घेतलं? विजय मल्ल्या, नीरव मोदी यांनी काय केलं? हे घोटाळा केला आहे. मग ह्यांनी जे लोकांना म्हणजे बँकांना फसवलेलं आहे त्या लोकांचे पैसे मिळालेत काय? त्यांचे काय चालू आहे आता? खटले वगैरे. हां, कोर्टात केस चालू आहे. मग कोर्टातून निकाल काय आलेला? तर पहिली गोष्ट त्यात कोर्टातून निकाल हा आलता की जी त्यांची प्रॉपर मालमत्ता आहे, स्थायिक मालमत्ता, ती जप्त करा. आता ही मालमत्ता जप्त केली, मग यांची जी मालमत्ता जप्त केली ह्यांचं किती रुपये झालं? तर एक 5,000 करोड झालं. 5,000 करोडमध्ये यांचं कर्ज फिटलं काय? राहिले किती? 20,000 करोड रुपये अजून लोन आहे. मग ह्या लोकांना मिळालं काय पैसे? जे बँका आहेत या बँकांना मिळालं नाही. मग आपल्या सर्वसामान्यांना मिळतील काय? नाही. हां, कारण की काही लोकांनी तर स्वतःची रानं विकून यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत किंवा काही लोकांनी आपला धंदा बंद केलेला आहे आणि पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. कारण की त्या लोकांना एक आशा दाखवलेली आहे की बाबा तू एक मी मगाशी सांगितलं की ब्लॉकचेन म्हणजे काय, त्या ब्लॉकचेनसारखं त्यांनी तयार केलं आणि कोर्टामध्ये केसेस चालू आहेत लोकांच्याबद्दल. तर लोकांना आशा एक आहे की बाबा पैसे मिळतील. तर तुम्हाला काय वाटतं, मिळतील का नाही अजून? आता मला एक सांगा, ज्या आपल्या महाराष्ट्रात पहिल्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत तर कुठली बंद पडल्या तुम्हाला माहिती आहे काय? कुठली? पल्स. आता ही कंपनी बुडली. ह्या कंपनीत ज्यांनी इन्व्हेस्ट केलेलं तर त्यांना पैसे परत मिळालेत काय? नाही. कोर्टात केस चालू होती, त्यांना पैसे परत मिळाले काय? नाही. मग त्यांना कुठला महिन्याला हप्ता आला काय? मग नाही. त्यामुळे ह्या कंपन्या ज्या आपण या इन्व्हेस्ट केलेल्या आहेत तर त्या कंपन्यांमधले जे पैसे आपल्याला मिळतील हे असे बसल्यात माणसं, हे पैसे आपल्याला मिळणार नाहीत. अभी बदत आहे भाई, अभी बदत आहे. का मिळणार नाही? तर जसं विजय मल्ल्याची प्रॉपर्टी जप्त झाली तसे ही जी लोकांनी पैसे घेतलेले आहेत त्या लोकांची म्हणून प्रॉपर्टी जप्त होणार. आणि प्रॉपर्टी जप्त झाली तर किती त्यांची व्हॅल्युएशन होणार आहे? एक 50 लाख रुपये झाली. तर 50 लाख रुपये लोकांना दिलं तर त्यांचं मिळणार आहेत का पूर्ण अमाऊंट? नाही. कारण की यात जर अमाऊंट असेल तर 5,000 कोटी 10,000 कोटी असे असेल तर लोकांना त्याचं जे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्याचे आपल्याला पैसे परत मिळणार नाही. त्यामुळे लोकांनी हे जे आशय बसल्यात ते त्यांनी याचा विचार सोडायला पाहिजे की बाबा आपल्याला पैसे मिळतील. कारण की कोर्टात हाच निकाल येणार की जे आपले पैसे इन्व्हेस्ट झालेत ते त्या लोकांची प्रॉपर्टी जप्त होणार आणि त्या जप्त प्रॉपर्टीमधूनच आपल्याला पैसे मिळणार. ते पण मिळालं तर नशीब म्हणायचं. कारण की माझ्या हिशोबानं तर ते पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण की ह्याच्या आधी ज्या कंपन्या बुडल्यात त्या कंपन्यांनीही असंच केलेलं आहे की पैसे घेतलं आणि शेअर मार्केटच्या नावाखाली पैसे घ्यायचं आणि कंपनी 3-4 महिन्यात हप्ते त्यांना द्यायचं आणि 3-4 महिन्यानंतर कंपनी बंद पाडायची. आणि बंद पाडल्यानंतर कंपनी काय करते? फंड घेते आणि कुठं तर बाहेरच्या देशात जाऊन राहते. जसं विजय मल्ल्या, नीरव मोदी यांनी केलं सेम तसंच. त्यामुळे लोकांना ही अपेक्षा सोडून द्यायला पाहिजे लोकांनी की जे आपण इन्व्हेस्ट केलेले आहेत पैसे ते आपल्याला मिळतील. लोकांनी काय केलेलं आहे, जे आपले मित्रमंडळी असतील किंवा आपली नातेवाईक असतील यांना सगळ्यांना काय केलं यामध्ये ओढलेलं आहे. पाहुण्यांनी समजा आता एकाची पाहुणे 10 असतील तर 10 जणांनी 1-1 लाख जरी इन्व्हेस्ट केली तर 10 लाख रुपये झालं. त्याचं ह्याला किती 1,000-2,000 रुपये टक्केवारी काय असेल ती मिळाली, प्लस याचं 6% मिळालं. असं 5-6 महिनेच या कंपन्या चालतात. आणि 5-6 महिन्यानंतर ज्यावेळी यांच्याकडे जास्त फंड येतोय त्यावेळी काय होणार? कंपनी जास्त फंड आला तर एक तर त्यांना, कारण की शेअर मार्केटचं त्या कंपनीला काही नॉलेज नसते, फक्त एक नाव द्यायचं की शेअर मार्केटमध्ये आम्ही इन्व्हेस्ट करतोय. जर लोकांना जर एवढंच जर इन्व्हेस्ट करायचं होतं तर त्या लोकांनी बघायला पाहिजे होतं की बाबा ही शेअर मार्केटमध्ये कुठल्या ट्रेडमध्ये इन्व्हेस्ट करतात.
त्यामध्ये कसं असते, इक्विटी मार्केटमध्ये करतात का फ्युचर ऑप्शनमध्ये करतात काय कमोडिटीमध्ये करतात, ही बाय सेल करतात, इंट्राडे करतात काय लॉंग टर्म करतात, हे सगळं लोकांनी बघायला पाहिजे होतं. आता लोकांनी काय केले, आपला पाहुणा जो आहे त्याच्या विश्वास ठेवून काय केले, आपण इन्व्हेस्ट केल्या. पाहुण्यांनी काय केले, मित्र असेल किंवा कोणीही असेल त्याने काय केले, मी जबाबदारी घेतो तू इन्व्हेस्ट कर असं केले. त्यामुळे काय झाले, सगळी जी जबाबदारी घेतल्यात जी सर्वसामान्य माणसं त्यांनी काय केले, या लोकांना पैसे दिलेले आहेत आणि ह्या लोकांनी पैसे घेतलेत आणि बाहेर पळून गेलेले आहेत. त्यामुळं हे जे पैसे आहेत हे लोकांना 100% मिळणार नाहीत. त्यामुळे लोकांनी ही अपेक्षा सोडायला पाहिजे. दिल से बुरा लगता है यार. मग आता ज्या लोकांना बाबा पैसे मिळवायचे मग त्यांनी काय करायला पाहिजे? आता त्या लोकांनी एकतर जर असं पैसे कुठंतरी इन्व्हेस्ट करायचे असतील तर पहिली गोष्ट स्टॉक मार्केटचा क्लास केला पाहिजे. हां, कारण की का तर आपल्याला जर कुठल्या गोष्टी इन्व्हेस्ट करायच्या असतील तर पहिला आपण बघतो की भविष्यात आपल्याला किती टक्के रिटर्न मिळेल. जी आपण प्रिन्सिपल अमाऊंट त्यात इन्व्हेस्ट केल्या ती परत मिळणार का, ही आपण पहिली अपेक्षा ही असते आपली लोकांची. कारण की आता समजा आपण जर जागा कुठली खरेदी करणार असेल, भविष्यात त्याचा रेट वाढणार म्हणूनच करतोय काय डायरेक्ट बाबा आता मी करतो आणि 10 वर्षांनं त्याचं 2 लाखाचं 1 लाख झालं असं कधी करतोय काय? कारण की भविष्यात ती 1 लाखाची जागा 8 लाख 10 लाख होणार म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट करतो. आणि ती आपण जे इन्व्हेस्ट केल्या ते आपल्याला 100% जी अमाऊंट आहे ती काय मिळणार आहे, परत मिळणार आहे, ह्या अपेक्षेनं आपण इन्व्हेस्ट करतो. मग लोकांनी पण हाच विचार करायला पाहिजे होता की जर भविष्यात हा व्यक्ती जो आहे आपण पैसे ज्याच्याकडे दिल्यात तो पळून गेला तर आपल्याला जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती परत मिळणार आहे का, याचा विचार केला असता तर लोकांनी यात इन्व्हेस्ट केलं नसतं. कधी पण इन्व्हेस्ट करताना पहिली गोष्ट त्यामध्ये हेच बघायचं की जी आपण अमाऊंट द्यायला लावली दुसऱ्याला ती त्याच्याकडून परत मिळण्याची पात्रता जी आहे का, जर नसेल तर द्यायचं नाही. कारण की जर समजा तो स्टॉक मार्केटच्या नावाखाली घेत असेल आणि समजा दुसरीकडेच कुणाकडे जर देत असेल किंवा व्याजाने फिरवत असेल तर आपल्याला त्याचे पैसे मिळणार आहेत काय? समजा त्या व्यक्तीने जर व्याज दिलं नाही तर आपल्याला ते देणार काय? आपल्याला ती व्यक्ती सांगेल की मी शेअर मार्केटला करते, पण तसं खरोखर करते का व्यक्ती बघायला तर पाहिजे. आणि जर पैसेच द्यायचे असतील तर आपण काय करायला पाहिजे, आपलं जे अकाउंट आहे डीमॅट अकाउंट तेच द्यायचं. कारण की तू ₹1,00,000 तुला देण्यापेक्षा तू माझंच अकाउंट वापर, मी देतो. आपल्या कोल्हापूरच्या लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे की आपल्या मुलांना शिकण्यासाठी कधी शेअर मार्केटला पैसे देणार नाहीत, पण दुसऱ्या व्यक्तीला इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे देणार. हे दृष्टिकोन बदलायला पाहिजे पहिला. कारण की जर आपल्या मुलाला जर शेअर मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं जर शिकवलं तर आपल्याला 100% तो रिटर्न काढून देणार त्यामधून. त्यामुळं कोल्हापूरच्या लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या लोकांनी एकच करायला पाहिजे, आपल्या मुलांना शेअर मार्केट शिकवा आणि त्यांना सांगा की त्यांच्याकडे अमाऊंट द्या आपली की कशात इन्व्हेस्ट करायचं काय करायचं, त्याला प्रॉपर नॉलेज आल्यावर त्याला माहिती असणार कधी शेअर घ्यायला पाहिजे कधी विकायला पाहिजे. आत्तापर्यंत जे सांगितलं ते अगदी रियालिटी आहे सगळी पूर्ण. म्हणजे आपण जसं समजतो की इंजिनिअरिंग करायचं आहे, डॉक्टरकी करायचं आहे, तर आपण 4 वर्ष त्याला शिकवण्यासाठी घालवतो बरोबर. म्हणजे शेतात जरी पेरायचं असलं 1 वर्षानंतर जर आपल्याला पीक पाहिजे असलं तर ते अगोदर 1 वर्ष अगोदर पेरलं जाते. म्हणजे त्याला प्रोसेस पूर्ण दाखवते. मग आपण काय करतो, डायरेक्ट कुणाला तरी पैसे दे म्हणजे शॉर्टकट मारायला जातोय, हे चुकीचं आहे. आणि खरोखर मला वाटते गावाकडल्या लोकांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे शेअर मार्केट काय आहे वगैरे वगैरे, पूर्ण क्लास दिला पाहिजे, तरच आपण पैसे मिळवू शकतो शेअर मार्केटमधून पण. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या जे असा प्रसंग घडला असेल तर ते पण सांगा, जेणेकरून लोक जास्त प्रमाणात जागरूक होतील. व्हिडिओ अच्छा लगा तो लाईक कर दो, चैनल पर नए तो सब्सक्राइब कर दो. मिलते जल्दी नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए झालं ना.